जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने परमपुनीत अशा या भूमीमध्ये प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज बेरवाडीकर यांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमश्रद्धेय तपोनिधी गुरुवर्य श्री माधवबाबा महाराजांच्या शुभप्रेरणेने गत अनेक वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतो आणि या परमपवित्र परंपरेत चालू वर्षी संपन्न होत असलेल्या या सोहळ्यातील ही आजची 5व्या दिवसाची सेवा आपण सर्वांच्या प्रेमाने माझ्या वाट्याला आलेली आहे। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराई यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून प्रामुख्याने तुम्हा आम्हाला शरण जाण्यास योग्य अशा संतांची लक्षणं सांगितलेली आहेत। विठ्ठल हा अभंग जर आपण एकंदरीत पाहिला तर भक्तांची लक्षणं सांगणारा अभंग आहे। प्रश्न निर्माण होतो, संतांची लक्षणं तुकोबारायांनी सांगावी अशी परिस्थिती निर्माण का झाली? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल। आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवाला संतांना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। जोपर्यंत जीव हा सद्गुरूंना संतांना शरण जात नाही तोपर्यंत त्याचा उद्धाराचा मार्ग त्याला प्राप्त होत नाही। आणि मग ज्या संतांना शरण जायचं आहे तो संत योग्य आहे की नाही याची पहिले जाणीव निर्माण झाली पाहिजे, त्याची ओळख पटली पाहिजे। कारण जर योग्य व्यक्तीला शरण गेला तर उद्धार होईल आणि अयोग्य व्यक्तीला जर शरण गेला तर उद्धार होण्याच्या ऐवजी पतनाला प्राप्त होईल। विठ्ठल आणि गंमत अशी आहे की जगामध्ये पाहत असताना संत आणि असंत यांचं संमिश्रण झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या महात्म्याला ओळखणं जे आहे हे अत्यंत कठीण आहे। किंबहुना बऱ्याच वेळेला खऱ्या महात्म्यापेक्षा जो वेशधारी महात्मा आहे त्याचा प्रभाव माणसाला जरा जास्त दिसतो। आणि म्हणून सामान्य मनुष्य बाह्य रंगाला भुलून त्याच्या वश होतो यात नवल नाही। मारुती रायांसारखे मोठे मोठे सुद्धा कदाचित या ढोंगी संताच्या पाठीमागे लागतात, असं होतं। मी रामायणातलं उदाहरण आपणास सांगेन। लक्ष्मण महाराजांना शक्ती लागली, सुषेणाकडनं उपाय प्राप्त झाला, पण आता तो औषधीचा पर्वत जो आहे तो आणण्याकरता म्हणून मारुतीराय निघाले। लक्षात घेतलंय की मारुतीरायांना सूर्योदयाच्या पूर्वी पोहोचू द्यायचं नाहीये, याच्याकरता मार्गामध्ये काहीतरी विघ्न निर्माण केलं पाहिजे। आणि म्हणून रावणाकडनं निर्माण केलं गेलेलं जे विघ्न आहे ते कालनेमीचं विघ्न आहे। कालनेमी आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याने काय केलं, साधूचा वेश धारण केला आणि मारुतीरायांना थांबवून धरलं। वास्तविक पाहता मारुतीरायांचा जर विचार केला, बुद्धिमताम वरिष्ठम असे आहेत की नाहीये? किंबहुना गोस्वामी तुलसीदासजींनी ज्यांचं वर्णन केलंय, जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीश तिहू लोक उजागर, जे ज्ञानाचे सागर आहेत, मला विचारायचंय त्या ज्ञानाच्या सागर असलेल्या मारुतीरायांना सुद्धा जर काही काळ का होईना भुरळ पडत असेल तर सामान्य माणसाला पडणार नाही का? विठ्ठल आणि अशा रीतीने जर भुरळ पडली
तर आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे, समाजाची फसवणूक होण्याची शक्यता आहे. असं होऊ नये याकरता कुठेतरी लक्षणं सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली. कारण काय असतं, दिसण्याकरता जरी समानता असली तरी परिणामामध्ये मात्र खूप अंतर असतं. ज्ञानोबरायांनी याकरता गोड दृष्टांत दिले आहेत. एक जुन्या काळचा प्रवासी, आता वाहनं वगैरे आहेत जाण्याकरता, परंतु त्यावेळेला प्रवास करायचा म्हणजे पायीच प्रवास करायचा. एक मनुष्य दरमजल करीत प्रवास करीत चाललेला असताना सायंकाळची वेळ झाली. एका गावामध्ये एका व्यक्तीकडे मुक्कामी थांबला. ज्या व्यक्तीकडे थांबला ती व्यक्ती शेतकरी होती. शेतामध्ये काही काम करत असताना काही दगड वगैरे पायाला खाली लागला होता, टोचला गेला होता, फाटलेलं होतं टाच त्याची, आणि म्हणून दुखलेला तो पाय बरा व्हावा याकरता त्याने काय केलं, सायंकाळी आपला पाय स्वच्छ केला आणि बिबा जो असतो तर त्याचं थोडंसं तेल काढलं आणि त्या जखमेला लावलं. सामान्यतः असं जखमेला जर ते बिब्याचं तेल लावलं तर सूज वगैरे लवकर उतरते, जखम लवकर बरी होते. आता त्याने ते केलेलं या प्रवाशाने पाहिलं तर प्रवासी थोडासा विचाराने अर्धवटच होता. त्याने लक्षात घेतलं की अरे, आपल्या घरी सुद्धा आपण ज्या वेळेला थकतो, हातपाय दुखतात, त्यावेळेला आपली पत्नी काय करते, खोबऱ्याचं तेल घेते आणि आपल्या हातापायाला चोळते, आणि ते तेल एकदा का चोळलं की आपल्याला बरं वाटतं. त्याने विचार केला, आपणही आता प्रवास करून आलेलो आहोत, थकलेलो आहोत, मग इथे खोबऱ्याचं तेल नाही मिळालं तरी काही हरकत नाही, बिब्याचं का असे ना, ते शेवटी काय आहे, तेलच आहे की नाही. आणि असा विचार करून त्या प्रवाशाने आपला थकवा जाण्याकरता 15-20 बिबे ठेचले, त्याचं तेल काढलं आणि ते हातापायाला लावलं. मला विचारायचं, थकवा गेला असेल का सुजला असेल? विठ्ठल. अर्थ काय कळाला? खोबऱ्याचं जरी म्हटलं तरी तेलच आणि बिब्याचं म्हटलं तरी तेलच. दोघांमध्ये दिसण्याकरता समानता आहे की नाही? आहे. दोन्ही काय आहे? तेलच आहेत. परंतु मला विचारायचं आहे, परिणाम वेगळा आहे की नाही आहे? परिणाम वेगळा आहे. मग त्याप्रमाणे बाह्य रंगाने असलेला संत महात्मा आणि अंतरंगाने असलेला महात्मा, या दोघांमध्ये एवढं अंतर आहे. विठ्ठल. आणि असं असल्यामुळे खरा महात्मा कोण आहे त्याची ओळख आपल्याला पटणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण दिसण्याकरता जरी समानता असली तरी दोघांच्या मूल्यमापनामध्ये मात्र खूप अंतर असतं. दोघांच्या मूल्यमापनात किती अंतर असतं, कसं असतं, याच्याकरता म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काही दृष्टांत आपल्या समोर ठेवलेली आहे. मला विचारायचंय, ताक आणि लोणी या दोन्ही गोष्टींची निर्मिती कशापासून होत असते हो? दह्याची अंगी निघे ताक लोणी. एक दही, त्या दह्याचं घुसळण एकदा का मनुष्य करायला लागला की एका बाजूला ताक होत जातं आणि दुसऱ्या बाजूला लोणी होत जात असतं. किंबहुना लोणी काढणं म्हणजे काय, त्या दह्यामधून ताकाचे जे अंश आहेत ते बाजूला काढत गेलं की जे बाजूला शिल्लक राहत जातं ते लोणी असतं. म्हणजे लोणी आणि ताक दोन्ही एकाच दह्यापासून निर्माण झाले, एकाच वेळेला निर्माण झाले. पण मला विचारायचंय, दोन्ही एकाच वेळेला जरी निर्माण झाले असतील तरी दोघांचं मूल्य जर आपण पाहिलं तर ते समान आपल्याला मानता येतं का हो? नाही. पूर्वी असं होतं, लोणी विकलं जायचं पण ताक विकलं जात नव्हतं. म्हणून नाही काही उपकार करता आला काही हरकत नाही, लोक म्हणायचे कमीत कमी ताक तरी द्या, फुकटाचा उपकार म्हणायला केला जायचा. आज परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे, आज ताक सुद्धा विकत आपल्याला मिळत आहे, मान्य आहे मला. परंतु त्या ताकाला अजून तरी लोण्याची किंमत आली आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एका दह्यापासून जरी हे दोन्ही निर्माण होत असतील तरी ताकाचं मूल्यमापन वेगळं आहे आणि लोण्याचं मूल्य वेगळं आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये दिसण्याकरता जरी सारखे असतील, एकाच संसारामध्ये जरी राहत असतील तरी जो सामान्य मनुष्य आहे तो ताकासारखा आहे
आणि जो संत महात्मा आहे तो लोण्याचा सारखा आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी एक दृष्टांत देऊन थांबले नाही आहेत. पृथ्वीची या पोटी हिरागार गोटी, एकच पृथ्वी, पण त्या पृथ्वीच्या पोटी एक हिरा पण निर्माण होतं आणि गारगोटी पण निर्माण होते. बघा, हिऱ्याचं मूल्य जर आपण पाहिलं तर पृथ्वी मोल हिरा सांगितला गेलेला आहे, आणि गारगोटी जर आपण पाहिली तर ती कशी आहे, दिसायला सारखीच आहे की नाही, चमकदार आहे, तिलाही चमकच आहे, परंतु ती गारगोटी मात्र कवडी मोलाने विकली जाते. अंतर आहे की नाहीये? अंतर आहे. तिसरं उदाहरण आपल्याला महाराजांनी दिलेलं आहे. आकाशाच्या पोटामध्ये कितीतरी नक्षत्र आहेत, पण त्या नक्षत्रांमध्ये आणि चंद्रामध्ये काही अंतर आहे का? नक्षत्र जर पाहिले, चांदण्या जर पाहिल्या तर किती आहेत, मोजता येतील का हो? आकाशामधल्या चांदण्या मोजता येणार नाही. पण मला विचारायचंय, एवढ्या असलेल्या चांदण्या, त्या चांदण्यांना काही किंमत आहे का? एकश्चंद्रो तमोहंती नच तारा गणोपिह. एक चंद्र आकाशामध्ये उदयाला आला की सगळ्या अंधाराचा तो नाश करतो. बाकी अमावस्येच्या दिवशी तारामंडल लागल तेवढं असतं, परंतु चंद्र नसतं, त्यामुळे प्रकाश मिळत नाही. विठ्ठल हे दृष्टांत जर आपण पाहिले तर या दृष्टांतामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु त्यांच्यामध्ये अंतर आहे आपल्याला पाहायला मिळालं. ताक लोणी एकाच दह्यापासून निर्माण झालं, पण त्यामध्ये अंतर आहे. हिरा आणि गारगोटी एकाच पृथ्वीपासून निर्माण झाली, परंतु त्यामध्ये अंतर आहे. चंद्र आणि तारा म्हणजे नक्षत्र, चांदण्या या एकाच आकाशाच्या ठिकाणी आहे, परंतु त्यामध्ये अंतर आहे. किंबहुना तसंच अंतर सामान्य मनुष्य आणि संतांमध्ये आहे. कसं आहे? संत नभती जगा संत नभती जगा महाराजांनी दृष्टांतपूर्वक आपल्याला सांगितलं. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. नदी आणि समुद्र या दोघांचा जर आपण विचार केला, दोघांमध्ये काही समानता आहे की नाही, साम्य आहे की नाहीये? काय साम्य आहे? समुद्रामध्ये पाणी आहे आणि नदीमध्ये काय आहे? पाणीच आहे की नाही? दोघांमध्ये सुद्धा जरी पाणी असेल तरी मला विचारायचंय, नदीला समुद्र म्हणता येईल का? काही नद्या तर अशा आहेत, नदी म्हणायचं का नाला म्हणायचं हाच मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तर अशा छोट्या छोट्या नद्या बऱ्याच आहेत, पण त्या तुलनेमध्ये जर आपण उत्तरेकडे गेलो, नर्मदा माता बघा, गंगा माता बघा, यमुना माता बघा, या सगळ्या नद्या जर आपण पाहिल्या तर विस्तारित असं आपल्याला पात्र पाहायला मिळतं. काही काही ठिकाण तर त्यांची अशी आहेत की त्या ठिकाणी पाहिल्यानंतर माणसाला प्रश्न निर्माण होतो, नदी म्हणावं का समुद्र म्हणावं? अथांग सागर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पैठणला जर आपण गेलात तर नावच आहे नाथ सागर. किती सुंदर आपल्याला ते दृश्य पाहायला मिळतं. पण असं जरी असेल, इतकं जरी पाणी त्या नदीच्या ठिकाणी असेल, तरी मला विचारायचंय, त्या नदीला आपल्याला समुद्र म्हणता येतं का हो? म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? त्याचं कारण असं आहे, वरती पाणी पडलं तर त्या नदीला पाणी आहे, जर पाणी मिळालं नाही तर नदी मात्र आटली जाते. पण समुद्राचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्रावरती पाऊस पडला तरी तो वाढत नाही आणि नाही पडला तरी घटत नाही. विठ्ठल
हा फरक आहे. म्हणून नदी कधीही समुद्र होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, हे फक्त नदीची आणि समुद्राची गोष्ट नाहीये बरं, ही तुमच्या आमच्या प्रवृत्तीतली गोष्ट आहे. काही माणसं नदीसारखी असतात आणि काही माणसं समुद्रासारखी असतात. मग नदीसारखी माणसं कशी असतात? आपल्यामध्ये वाढ झाली की जो फुलतो त्याला म्हणायचं नदीसारखा मनुष्य, पण मिळालं नाही की लगेच घटतो, तो नदीसारखा असतो. पण एखादा मात्र असा असतो, मिळो अथवा न मिळो तो आहे त्याच स्थितीमध्ये राहतो, त्याला म्हणायचं समुद्रासारखा मनुष्य. विठ्ठल किंबहुना अजून याच्या पलीकडे जाऊन सांगायचं असेल ना, तर माणसामध्ये असे विचित्र प्रकार आहेत. काही माणसं अशी आहेत की दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतात. काही माणसं अशी आहेत स्वतःच्या सुखाने सुखी होतात. आणि काही माणसं अशी आहेत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात. 3 प्रकार सांगतोय बरं का मी. पहिला प्रकार आहे दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतात. दुसरा प्रकार आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात. आणि दुसरा प्रकार आहे स्वतःच्या सुखाने सुखी होतात. आणि तिसरा प्रकार आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात. असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. काय असतं, काही माणसांची प्रवृत्ती अशी आहे, स्वतःला दुःख झालं ना ते दुःख दुसऱ्याला झालं पाहिजे याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. म्हणजे दुसऱ्याचं दुःख झालं की याला आनंद होत असतो. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एकाचं काहीतरी काम करता करता अचानक नाक कापल्या गेलं आणि त्यामुळे बरेच जण त्याला चिडवायला लागले, अरे नाक काप्या. याने विचार केला आता काय करायचं, पण तो हुशार होता, बुद्धिमान होता. त्याने सांगितलं नाक असंच कापल्या गेलेलं नाही, मी मुद्दामहून कापलेलं आहे. आता मुद्दामहून कापलं म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांनी विचारलं का कापलंस? त्याने सांगितलं आपली नजर ही एकत्र होण्याचं एक स्थान आहे. कोणतं? नासाग्रदृष्टी आहे की नाही? प्रयोग करून बघा, आत्ता नाही घरी गेल्यावर करून बघा. दोन्ही डोळ्यांची नजर आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर ती नाकाच्या शेंड्यावरती येत असते. त्याने सांगितलं पण काय होतं, नाकाचा शेंडा येतो आडवा आणि त्यामुळे ती नजर एक होत नाही. मला एका महात्म्याने सांगितलं की नजर जर एक झाली तर आत्मसाक्षात्कार होतो, देवाचं दर्शन होतं, आणि म्हणून मी नाक कापलं. त्याने प्रश्न विचारला मग दृष्टी एकत्र झाली? देवाचं दर्शन झालं? खरंच झालं. तुला जर खोटं वाटत असेल नाक कापून प्रयोग करून पाहाय. आता यालाही वाटलं आपल्याला देवाचं दर्शन झालं पाहिजे, त्याने नाक कापलं. देवाचं दर्शन तर लांबच राहिलं, परंतु भलताच प्रयोग झाला. त्यांनी सांगितलं अरे बाबा मला देवाचं दर्शन झालं नाही. त्याने सांगितलं मलाही झालं नाही, परंतु आता मला जोडीदार तू झाला. आता जर तुला दुसऱ्या कोणी विचारलं तर प्रत्येकाला असंच सांगत जायचं. आणि असं करता करता 5-50 माणसं ज्या वेळेला नाक कापायचे झाले त्यावेळेला यांना चिडवणं बंद झालं. विठ्ठल म्हणजे ही वृत्ती कशी आहे बघितली? दुसऱ्याला दुःख झालं की याला सुख प्राप्त होणार. एक लक्षात ठेवा, पुराणांमध्ये सांगितलेले पात्र कथा ह्या फक्त त्यावेळेला होऊन गेल्या अशा नाही आहेत. जर बारकाव्याने आपण प्रवृत्ती या स्वरूपाने जर विचार करायला गेलो तर आपल्या अवतीभोवती आजही ते सगळे पात्र आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीचे काही माणसं असतात. या विरुद्ध मी तुम्हाला सांगेन, काही माणसं अशी असतात की दुसऱ्याचं दुःख पाहिलं की त्यांना दुःख होत असतं आणि ते म्हणत असतात की नाही मला जे दुःख भोगायला मिळालंय ते दुसरं दुःख पुढच्याला भोगायला मिळू नये याकरता प्रयत्न करणारे अशी पण माणसं आपल्याला पाहायला मिळतील. अगदी भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये द्रौपदीचं चरित्र याकरता फार गोड आहे. काय झालं, ज्या वेळेला अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या झोपलेल्या 5ही मुलांची हत्या केली आणि ही गोष्ट द्रौपदीला कळाली, सगळेजण त्या शिबिरामध्ये आले, पाहिलं द्रौपदी रडायला लागली. बरं, इतकी निर्घृण हत्या होती. अश्वत्थाम्याला माहिती होतं दुर्योधनाचा आपल्यावर विश्वास बसणार नाही, म्हणून 5ही मुलांची मस्तकं तोडून ते मस्तक सोबत घेऊन गेला होता दुर्योधनाला दाखवण्याकरता. विचार करा एका मातेच्या अंतःकरणावरती
किती याचा गंभीर परिणाम झाला असेल. मुलांची फक्त धडं दिसत आहेत, मस्त काही तोंडही पाहायला मिळालं नाहीये. आणि अशी ती द्रौपदी ज्या वेळेला विलाप करायला लागली, त्या अर्जुनाने तिचं सांत्वन केलं. द्रौपदी, ज्याने झोपेत असलेल्या तुझ्या मुलांची निर्घृण हत्या केली ना, मी त्याचा वध करील, त्याला मारेल. आणि जर असं मी करू शकलो नाही तर मी स्वतः चिताप्रवेश करीन. प्रतिज्ञा करून अर्जुन निघाला. अश्वत्थामा सापडला. अश्वत्थाम्याने अर्जुनाशी युद्ध केलं. अर्जुन जिंकला. अश्वत्थाम्याला रथाच्या खांबाला एखाद्या जनावरासारखं बांधलं आणि विजयी अर्जुन परत आला. द्रौपदीला येऊन सांगितलं, बघ द्रौपदी, तुझ्या मुलांची हत्या करणारा पापी घेऊन आलोय. कुणी आपल्या मुलांना मारलं हे पाहण्याकरताची द्रौपदीची नजर वरती गेली. तिने त्या अश्वत्थाम्याला पाहिलं आणि लगेच तिने नमस्कार केला. भागवतात वर्णन आहे, वाम स्वभावा कृपया न नाम. तिचा स्वभाव फार चांगला आहे. अशा त्या द्रौपदीने नमस्कार केला आणि अर्जुनाला पाहून म्हणाले, अहो अर्जुना, काय करताय तुम्ही हे? मुच्यताम मुच्यताम एषः ब्राह्मणो नितरांगुरुः. सोडा पहिले या अश्वत्थाम्याला सोडा. तो अर्जुन म्हणाला, द्रौपदी वेडी झालीस की काय? अश्वत्थाम्याला जर सोडायचं असेल तर मी चिता प्रवेश करायचा का? आणि तुला कळत नाही, यानेच तुझ्या मुलांची हत्या केली आहे. तिने सांगितलं, होय माहिती आहे मला, मान्य आहे. मग असं असताना सुद्धा या पाप्याला, या हत्याराला तू सोडा म्हणते? तिने सांगितलं, होय. का? तिने 2 कारणं मुख्य दिलेली आहेत. पहिलं कारण दिलेलं आहे, नितरांग गुरुहू. आपल्या गुरु द्रोणाचार्यांचा हा मुलगा आहे आणि शास्त्राने सांगितलंय, मुलगा हा पित्याचा जणू काही आत्मा सांगितलेला आहे. आत्मा वै पुत्र नामासी. आणि असं असल्यामुळे जणू काही अश्वत्थाम्याच्या स्वरूपाने गुरुवर द्रोणाचार्यच आहेत, म्हणून पहिले सोडा. तरी अर्जुन म्हणाला, नाही, द्रोणाचार्य वेगळे आहेत, हा अश्वत्थामा वेगळा आहे, मी सोडणार नाही. त्यावेळेला द्रौपदीने दुसरं जे कारण दिलंय ना, ते फार गोड कारण दिलेलं आहे. मला ते फार आवडतं. त्या द्रौपदीने सांगितलं, अर्जुना, पोटचा गोळा गेला तर त्याचं दुःख काय असतं हे तुम्हाला कळणार नाही, ते मला कळत आहे. मी आई आहे. आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वात जवळचं नातं जर कोणाचं असेल तर ते माय लेकराचं नातं आहे. ज्ञानोबा स्वतः सांगितलंय, किम बहुना धनुर्धरा, जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. सर्वात जवळचं नातं जर कोणतं असेल तर ते बाळाचं आणि आईचं आहे. आणि यामुळे माझा मुलगा गेल्याचं पुत्र शोकाचं दुःख काय आहे ते मी अनुभवते आहे. अर्जुना, थोडा विचार करा. जर आज तुम्ही या अश्वत्थाम्याला मारलं, त्याचा परिणाम काय होईल? महाभारतीय युद्धामध्ये तुम्ही द्रोणाचार्यांना जे मारलंय ते पराक्रमाने मारलं नाहीये, तुम्ही कपटाने मारलंय. द्रोणाचार्यांसमोर जाऊन प्रत्येकाने एकच सिंहनाद केला, अश्वत्थामा हतहा. शेवटी धर्मराज सुद्धा खोटं बोललेत, नरोवा कुंजरोवा. आणि त्यावेळेला कुठे द्रोणाचार्यांनी शस्त्र संन्यास घेतला आणि म्हणून तुम्ही जिंकलात. एक लक्षात ठेवा, गुरुवर्य द्रोणाचार्यांना तुम्ही जे मारलंय ते कपटाने मारलंय. पण याचा परिणाम काय झाला? तुम्ही तुमच्या गुरुमातेचं कुंकू पुसलंय, गुरुमातेला वैधव्य तुम्ही प्रदान केलंय. आज त्या गुरुमातेला पतिवियोगाचं दुःख आहे. अशी अर्जुना अवशाळले. बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि आता ती द्रौपदी म्हणाली, जर तुम्ही अश्वत्थाम्याला मारलं तर त्या मातेला पुत्र शोकाचं सुद्धा दुःख भोगावं लागेल. आणि पुत्र शोकाचं दुःख काय आहे ते मी भोगतेय. म्हणून माझी इच्छा अशी आहे, जे दुःख मी भोगते आहे ते दुःख त्या मातेला भोगायला येऊ नये, लागू नये, याकरता अश्वत्थाम्याला सोडा. विठ्ठल विचार करण्यासारखी बाब आहे. प्रसंग दुःखाचा आहे, पण दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा द्रौपदीचा विवेक किती जागृत आहे हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. माणसाचा विवेक असा प्रत्येक क्षणी जागृत असला पाहिजे. म्हणून धर्मराजांनी सुद्धा विचार मांडलेला आहे की अरे, द्रौपदी जे बोलली ना ते खूप चांगलं बोलली आहे. कसं बोलली आहे? 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. धर्म्यम न्याय्यम सकरुणम निर्व्यलिकम. माणसाने बोलताना नेहमी असं बोललं पाहिजे, धर्म्यम,
याचा अर्थ आहे धर्माला अनुसरून माणसाने बोललं पाहिजे, माणसाचं बोलणं धर्माचं असलं पाहिजे. न्याय्यम, नीतीला अनुसरून असलं पाहिजे, नियमाला अनुसरून माणसाने नेहमी बोलावं. सकरुणम, माणसाच्या बोलण्यामध्ये दया असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. आणि निर्व्यलिकम, याचा अर्थ माणसाच्या बोलण्यामध्ये निष्कपट भाव असला पाहिजे, कपटपूर्वक माणसाने बोलू नये. किती गुण सांगितले? 4 गुण सांगितले. धर्म्यम, न्याय्यम, सकरुणम, निर्व्यलिकम. थोडासा विचार करा, ज्ञानोबा रायांनी तरी आम्हाला बोलण्याचे किती गुण सांगितले? 4च गुण सांगितले. साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, तुले आणि रसाळ, तुले आणि रसाळ, तुले आणि रसाळ, तुले आणि रसाळ, शब्द ऐसे कल्लोळ, शब्द ऐसे कल्लोळ, शब्द ऐसे कल्होळ, शब्द ऐसे कल्होळ. अमृताचे, 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 अमृताचे. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. वा. 4 गुण माऊलींनी पण आपल्याला सांगितले. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. साच, मवाळ, मितुला आणि रसाळ, 4 प्रकाराने बोललं पाहिजे. म्हणजे मी माणसांची प्रवृत्ती सांगतोय. काही माणसं अशी आहेत की ती माणसं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतात. काही माणसं अशी दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतात. काही माणसं अशी आहेत स्वतःला सुख झालं तर सुखी होतात, स्वतःला दुःख झालं तर दुःखी होतात. अशी माणसं जी आहेत ती नदीसारखी असतात. पाणी आलं तर नदी वाढते, नाही आलं तर कमी राहते. हा 3रा प्रकार आहे. आणि एक 4था प्रकार आहे, आपल्यात वाढ झाली की नाही ते माहिती नाही, परंतु दुसऱ्याचं सुख पाहिलं की आनंद होणारा जो प्रकार आहे तो समुद्रासारखा प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल. मला विचारायचं आहे, समुद्राला रोज भरती ओहोटी आहे की नाही आहे? आणि वाढतं सुद्धा आणि पाणी कमी सुद्धा होतं. वाढलं की त्याला भरती म्हणतात, पाणी मागे गेलं की त्याला ओहोटी असं म्हणतात. मग ही भरती ओहोटी समुद्राला का होते याचा जर विचार केला तर कारण अनेक सांगितलेले आहेत. 1-2 कारण मी आपणास सांगून जाईल. पहिलं एक कारण असं सांगितलेलं आहे की तो भगवान कूर्म अवताराचा संबंध आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, दुर्वासांच्या शापामुळे स्वर्गातली सर्व संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. मग शेवटी देव दानव यांनी विचार केला, ही संपत्ती जर आपल्याला पुन्हा मिळवायची असेल तर त्याच्याकरता एक पर्याय आहे, समुद्राचं पुन्हा मंथन करावं लागेल. ढवळलं तर जे खाली तळाशी गेलेलं आहे ते वरती येईल. म्हणून समुद्र मंथनाला प्रवृत्त झाले. पण आता काही पातेल्यामध्ये थोडंसं ताक वगैरे किंवा वरण वगैरे घेऊन ते ढवळायचं नव्हतं, समुद्र ढवळायचा होता, साधी गोष्ट नव्हती. आणि म्हणून त्याच्याकरता रवी सुद्धा जो आहे तो चांगला पाहिजे. मग कोणता रवी घ्यावा? मंदराचल नावाचा जो पर्वत आहे त्याचा रवी केला आणि तो रवी आपल्या समुद्रामध्ये घातला. परंतु समुद्राचा तळच लागत नाही, त्यामुळे तो रवी जो आहे मंदराचल पर्वत तो समुद्रामध्ये बुडायला लागला. आता घुसळण करण्याकरता जी रवी घेतलेली असेल तीच जर त्या पात्रामध्ये बुडून गेली तर घुसळण होऊ शकेल का? होणार नाही. मग काय करावं? देवाच्या लक्षात आलं, भगवंताने कूर्म अवतार धारण केला आणि त्या मंदराचलाला आधार दिला, आपल्या पाठीवरती घेतलं आणि मग ते मंथन होऊ शकलं. मग असा तो भगवंताचा जो कूर्म अवतार आहे
तो कुर्मा अवतार अजूनही या समुद्रामध्ये आहे, विद्यमान आहे. आणि त्या कासवाचं वैशिष्ट्य असं, कासवाची श्वासोच्छ्वास गती जी असते ती मंद असते आणि त्यामुळेच कासव जे आहे हे दीर्घकाळ जगतं. असं आहे, देवाने आपल्याला जे आयुष्य दिलं ना, ते आयुष्य देत असताना किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती तास, मिनिट असं मोजून आपल्याला आयुष्य भगवंताने दिलेलं नाहीये. देवाने आपल्याला देताना 2 गोष्टी मोजून दिलेल्या आहेत. श्वास मोजून दिलेत आणि घास मोजून दिलेले आहेत. यांचा जितका आपण संयमाने वापर करू तितकं आपलं आयुष्य वाढत जाईल आणि जितका विनाकारण व्यर्थ करू तितकं आपलं आयुष्य कमी होत जातं. विठ्ठल म्हणून बघा, प्राणायाम करणारे जे आहेत हे दीर्घजीवी होतात आणि अतिशय श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया ज्यांच्याकडनं होते, परिश्रमाचं काम ज्यांच्याकडनं जास्त होतं, त्यांचं आयुष्य कमी होत असतं. किंबहुना जो योग्य प्रमाणात आहार सेवन करणारा आहे, मिताहारी जो आहे, तो दीर्घ जीवन जगणारा असतो. आणि जो फक्त चरैवेती करणारा असतो ना, त्याचं आयुष्य लवकर जात असतं. ईश्वराने आपल्याला असं दिलेलं आहे. कासवाचा जर आपण विचार केला, श्वासगती मंद, त्याचा परिणाम दीर्घ आयुष्य त्याला. आणि असं असल्यामुळे मंद गतीमुळे त्या भगवान कुर्माने श्वास खेचला की ओहोटी येते होते आणि श्वास सोडला की समुद्राला भरती होते. विठ्ठल समुद्राला भरती ओहोटी का होते त्याचं हे एक कारण आहे. दुसरं कारण आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. हे जे समुद्राच्या काठावर राहणारे आहेत त्यांना जास्ती माहिती, किंबहुना जे मासेमारी वगैरे व्यवसाय करणारे आहेत त्यांना जास्त माहिती. समुद्राच्या भरती ओहोटीचं गणित त्यांच्या दृष्टिकोनातून चंद्रोदयावरती आधारित आहे. चंद्राचा उदय झाला की समुद्राला आनंद होतो आणि त्याला भरती येते, आणि चंद्राचा अस्त झाला की समुद्राला दुःख होतं आणि त्याला ओहोटी होते. अर्थ काय झाला? समुद्रात स्वतःमध्ये काही आलं का? काही आलं नाही, परंतु दुसऱ्याचं सुख पाहिलं की त्याला आनंद होतो आणि दुसऱ्याचं दुःख पाहिलं की त्याला दुःख होतं. असा जो आहे त्याचं नाव समुद्रासारखा व्यक्ती आहे. विठ्ठल आता मुद्दा कुठे चाललाय? समुद्र नदी नव्हे पैगा. नदीचा आणि समुद्राचा जर विचार केला तर हे अंतर आपल्याला पाहायला मिळेल. सामान्य मनुष्य आपल्यासारखा हा नदीसारखा आहे आणि संत महात्मा हा समुद्रासारखा आहे. आपण फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला काही मिळालं, मान मान्यता मिळाली, धन मिळालं, सन्मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली तर आपण समाधानी होतो. परंतु खरा महात्मा मात्र असा आहे की तो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो. समाज सुखी झाला की त्याला आनंद आहे. मला विचारायचं आहे, एवढी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना गळ घातले, माऊली काय मागायचं असेल ते मागून घे. आणि सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं म्हणून माऊली मागण्याकरता प्रवृत्त झाली. ते जे माऊलींचं मागणं आहे ते पसायदान आहे. शेवटच्या ज्या काही या ओव्या आहेत ते पसायदान म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांकडे माऊलींनी केलेलं मागणं आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, या सगळ्या ओव्यांमधून एक फक्त मागणी तुम्ही अशी मला दाखवा की जी मागणी माऊलींनी स्वतः करता केलेली आहे. जे मागणं मागितलंय ते सगळं समाजाकरता मागितलंय. मला प्रश्न निर्माण होतो की समाजाकरता मागून माऊलींना काय मिळणार? तर त्याचं उत्तर एकच आहे, ज्या वेळेला समाज सुखी होईल माऊली म्हणतात त्या वेळेला माझ्या अंतःकरणाला समाधान आहे. विठ्ठल ही समुद्राची भूमिका आहे. म्हणून समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. आणि असे हे प्रकार असल्यामुळे दोघांमध्ये समानता जरी असेल तरी अंतर आहे, ते अंतर कळलं पाहिजे. याकरता लक्षणाची गरज निर्माण होते. थोडा विचार करा. बऱ्याच वेळेला असं होतं
साधू कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, त्याचा विचार करताना मनुष्य बहिरंग पाहतो, बहिरंगालाच भुलून त्या ठिकाणी हतबल होऊन जात असतो. पण बहिरंगाला भुलून जर त्या ठिकाणी शरण गेला तर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. बहिरंगामुळे आपल्याला त्या महात्म्याला किंवा त्या व्यक्तीला साधू संत महात्मा असं म्हणता येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी याचा खरपूस समाचार घेतला. काही जण सिंहस्थ कुंभमेळ्याला गेले आणि तिथे त्यांनी दाढी जटा वाढवलेले अनेक पाहिले आणि ते पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला, काय महात्मे होते, काय संत होते. अहो, एवढ्या मोठ्या जटा आपल्या जटेवरच झोपत होते, दुसऱ्या अंथरुणाची आवश्यकताच नाही. काय दाढी वाढलेली आहे. मला विचारायचं आहे, असे केस वाढलेले पाहून सुद्धा बऱ्याच वेळेला मनुष्य त्यांना साधू संत महात्मा असं म्हणतो की नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी स्पष्टच विचार मांडला, जर वाढलेले केस पाहून जर त्यांना संत म्हणायचं असेल तर जगातला पहिला संत अस्वल असेल. विठ्ठल विचार करा, याने तरी केस वाढवले परंतु डोक्यावरचे आणि गालावरचे. परंतु अस्वलाचा जर आपण विचार केला तर सगळ्या अंगावरती केस आहेत की नाही त्याच्या. मग फक्त केस वाढवलेले आहेत म्हणून त्याला महात्मा म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. हे तसं बहिरंग लक्षण झालं. काहींनी सांगितलं की नाही बाबा, मग आम्ही असं म्हणतो, जो गुहेमध्ये राहतो, दऱ्या कड्या कपारांमध्ये राहतो, आम्ही त्याला संत म्हणू, एकांतामध्ये राहणारा. महाराज म्हणाले, असं जर म्हणायचं असेल ना तर जगामध्ये उंदरांना काही कमी आहे का? थोडा विचार करा. उंदर तरी काय करतात? जमीन पोखरतात, बीळ तयार करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. मग गुहेमध्ये राहणाऱ्याला जर संत म्हणायचं असेल तर मग उंदरांना आपल्याला संत म्हणावं लागेल. म्हणता येईल का हो? म्हणता येणार नाही. फरक काहीतरी आहे. काहींनी सांगितलं तसं नाही हो, ज्याने अंगावरती भगवे कपडे धारण केलेले आहे आम्ही त्याला संत म्हणतो. महाराजांनी त्याचा समाचार घेतला. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, याने तरी नंतर अंगावरती भगवे कपडे धारण केलेत. परंतु काही कुत्री अशी असतात, त्यांचा जन्मतः रंगच भगवा असतो. तो तरी दिलेला नाहीये, घेतलेला नाहीये, सहज असलेला रंग आहे. मग त्याला संत महात्मा म्हणाल का? म्हणता येत नाही. किंबहुना मुक्ताबाईंनी सुद्धा हाच विचार मांडला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरतून भगवा झाला परंतु आतून जर तो वासनेने पोखरल्या गेलेला असेल तर त्याला संत म्हणता येणार नाही. म्हणजे एकंदरीत आतापर्यंतचं माझं विवरण जर आपण ऐकलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जगामध्ये संत आणि असंत दोन्ही आहेत. जगामध्ये खरा महात्मा आणि त्याचा वेश धारण केलेला महात्मा असे दोन्हीही आहेत. मग आता आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यापैकी खरा महात्मा कोण आहे त्याची ओळख आपल्याला पटली पाहिजे. जर ती ओळख पटली तर आपलं हित होईल, तर आपलं कल्याण होईल. आणि म्हणून खरा महात्मा कोण त्याचं लक्षण जाणून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. पण आता प्रश्न याच्या पुढचा असा निर्माण होतो, खरं लक्षण जरी जाणून घ्यायचं तरी ते खरं लक्षण सांगावं कुणी? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. ज्याला संतांची अंतरंग लक्षण कळतात त्याने सांगितले तर त्याचा उपयोग आहे. विठ्ठल बहिरंग लक्षण सगळ्यांना दिसतात परंतु अंतरंग लक्षण ज्याला कळेल त्याने सांगावं हा महात्मा आहे, हे त्याचं लक्षण आहे, तर त्या लक्षणाला किंमत राहील. मग आता प्रश्न आपसुकाच निर्माण होतो, संतांचं अंतरंग लक्षण कळतं कुणाला? तर त्याचं उत्तर असं आहे, संतांचं अंतरंग लक्षण फक्त दोनच जणांना कळतं. एक देवाला कळतं आणि एक संतांना कळतं. देवाला कळतं. का कळतं? कारण तो देव प्रत्येकाच्या हृदयात राहणार आहे, अंतर्यामी आहे. आणि म्हणून असा आहे, माणूस असा आहे जगाला फसवू शकेल, एक लक्षात घ्या, परंतु मनुष्य स्वतःला कधी फसवू शकत नाही. तो देवाला कधी फसवू शकत नाही. मी काय आहे हे आपण समाजापासून कितीही जरी लपवलं तरी मी काय आहे
याची सर्वात पहिली ओळख जर कुणाला असेल तर ती स्वतःला आहे. विठ्ठल आणि म्हणून गुरुदेव एक वाक्य नेहमी सांगायचे, जगदीश, जगताना माणसाने असं जगावं, समाज काय म्हणेल याचा विचार करू नकोस, परंतु स्वतःच्या नजरेमध्ये आपण कधीही खाली पडणार नाही, आपल्याला स्वतःलाच कधीही खाली मान घालावी लागणार नाही. माणसाने असं जगावं, ही फार महत्वाची बाब आहे. मनुष्य स्वतःच्या भूमिकेमध्ये इतका उत्तम असला पाहिजे. मनुष्य दुसऱ्याला फसवू शकतो, स्वतःला फसवू शकत नाही. आणि स्वतःला फसवू शकत नाही याचा अर्थ देवाला फसवू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी मी म्हणून जे आहे तो कोण आहे? तो परमात्मा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात काय आहे हे त्या परमात्म्याला चांगलं कळतं. या पलीकडे सांगू काय, माणसाची गंमत अशी आहे, माणसाला काय कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. मी नेहमी म्हणतो, मला काय कळत नाही एवढं जरी मला कळालं तर त्याच्यासारखं भाग्य नाही. विठ्ठल आणि असं असल्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेला परमात्मा हा कसा आहे हे कोणाला कळतं? देवाला कळतं. म्हणून संतांची अंतरंग लक्षणं देवाला कळतात. म्हणून संत कसे आहेत हे आपल्याला कोणी सांगावं? देवाने सांगावं, तर त्याला किंमत आहे. म्हणून देवाला विचारा, देवाने सांगितले आपल्याला संतांची लक्षणं. 12वा अध्याय जर आपण पाहिला, सगळे संत लक्षणच आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुण एवच, निर्ममो निरहंकारः, समदुःख सुख क्षमी. हे सगळे जे काही आपण श्लोक पाहिले तर हे कोणाची लक्षणं आहेत? सगळी संतांचीच लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. कसा असतो महात्मा? अद्वेष्टा. पहिली गोष्ट सांगितली आहे, त्या महात्म्याचा द्वेष करणारे असतील, परंतु तो महात्मा मात्र कुणाचाच द्वेष करत नाही. असं ज्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, समजावं तो महात्मा आहे. अद्वेष्टा सर्वभूताना, मैत्रः करुण एवच. महात्मा कसा असतो? करुणावान असतो. एक लक्षात ठेवा, महात्मा करुणावान असतो याचा अर्थ तो बोलताना परखड बोलणारच नाही असं नसतं. उलट महात्मा तोच आहे जो बोलताना परखड बोलतो, परंतु अंतःकरणाने मवाळ असतो. विठ्ठल किंबहुना या बाबतीमध्ये शास्त्रकारांनी एक शब्द वापरलाय, नारिकेल पाक. त्याला काय म्हटलंय? नारिकेल पाक. नारळ बघा वरतून कसं असतं, वरतून जर कवटी वगैरे पाहिली तर ती कडक असते की नाही? टणक असते. परंतु एकदा का ती कवटी बाजूला केली, आतमधला गाभा जर आपण पाहिला तर तो गाभा गोड आहे, मवाळ आहे. आहे की नाहीये? तर महात्म्याची अवस्था तशीच असते. वरतून जर पाहिला तर महात्मा दिसण्याकरता आपल्याला अतिशय शिस्तीचा जाणवतो, कडक जाणवतात, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र अत्यंत करुणा असते. अगदी हे नारिकेल पाक जो मी सांगतोय ना, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण जर आपल्याला मूर्तिमंत पाहायचं असेल तर आपले परमश्रद्धेय तपोनिधी गुरुवर्य श्री बाबांचं आपण जीवन जर पाहिलं तर वरतून पाहताना कडक वाटतात, आणि असं वाटल्यामुळेच की काय, बरेच जण आत गाभ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच लांबून पळून जातात. विठ्ठल परंतु तो वरचा पाक जर आपण बाजूला केला, आतून पाहिलं तर अत्यंत मवाळता, त्यांचं कारुण्य जे आहे ते आपल्याला कळेल. हे ज्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, समजावं महात्मा आहे. बरं कोण सांगताय हे? आपण सांगत नाही, भगवान सांगतायत. करुण एवच, निर्ममः निरहंकारः. ज्याच्या अंतःकरणात ममत्व नाहीये, ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाहीये. समदुःख सुखः क्षमी. सुख दुःख हे दोन्ही ज्याला समान आहे, जो सामर्थ्य असताना सुद्धा क्षमा करणारा आहे, ही सगळी गुण ज्याच्या ठिकाणी आहे, संत आहे, महात्मा आहे, ओळखा. भगवंतानी खुणा सांगितल्या आहेत.
जशा भगवंताने खुणा सांगाव्यात ना, तशा संतांच्या खुणा आपल्याला जर कोणी सांगाव्यात तर त्या संतांनीच सांगाव्यात. का संतांनी सांगाव्यात? कारण संत झाल्याशिवाय संतांच्या खुणा कळत नाहीत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आणि अशी स्थिती असल्यामुळे ज्या वेळेला समाजाला असं कळालं की नाही बाबा, आपला उद्धार करून घ्यायचा आहे तर आपल्याला संतांना शरण गेल्याशिवाय होणार नाही, मग संतांना शरण जायचंय. पण त्या संतांचं लक्षण काय, कोणत्या संताला आम्ही शरण गेलं पाहिजे, काय लक्षण पाहून त्याला आम्ही संत ओळखावं, हा प्रश्न घेऊन हे सगळे समाज जो आहे तो जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला. आणि तुकोबारायांना प्रश्न विचारला, सांगा महाराज, या जगामध्ये भक्त कैसे, भक्त कसे असतात? तुकोबारायांनी सांगितलं, भक्त ऐसे जाणा. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी. ज्यावेळेला समाज खरा संत कसा असतो हे जाणण्याकरता तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना प्रश्न विचारला, सांगा भक्त कैसे जाणा. तुकोबारायांनी उत्तर दिलं, भक्त ऐसे जाणा. कैसे? जे देही उदास, जे आपल्या देहाविषयी उदास असतात त्यांना भक्त म्हणा. आता मला प्रश्न विचारायचा आहे, देहाविषयी उदास कोण असतो? तर थोडा विचार जर आपण केला, आयुष्यात दुःख झालं की मनुष्य देहाविषयी उदास होत असतो. हो. आणि म्हणून बघा, दुःखित मनुष्य जो आहे त्या दुःखाला कंटाळतो आणि त्या दुःखापासून बाजूला जाण्याकरता हा देह संपवण्याचा प्रयत्न करतो. आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होत असलेला मनुष्य, मला विचारायचंय, खरं तो देहाला कंटाळलेला आहे का? हो, देहाला कंटाळलेला नाही, तो कंटाळलेला आहे दुःखाला.
पण हे दुःख आपल्याला कुठपर्यंत भोगावं लागणार? जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत हे भोगावं लागणार आहे. ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या लक्षात येते त्यावेळेला तो विचार करतो, हा देह आपण नष्ट करू परंतु त्या दुःखापासून बाजूला गेलो पाहिजे. आणि म्हणून त्या दुःखापासून बाजूला होण्याकरता देहाविषयी उदास होतो का नाही? मग मला विचारायचं आहे, असा देहाविषयी उदास झालेला आत्महत्या करण्याला प्रवृत्त होणारा जो आहे त्याला आपल्याला संत म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. पण लक्षणता काय आहे? जे देही उदास. बरं, जसा हा आहे ना तसा आपल्या देहाविषयी उदास कोण झालेला असतो? देहाविषयी द्वेष कुणाच्या अंतःकरणामध्ये असतो? जो अत्यंत कंजूष असतो त्याच्या अंतःकरणामध्ये. म्हणून आपल्याकडे व्यवहारामध्ये म्हण आहे बघा, चमडा जाय पण दमडा न जाय, आहे की नाही? तो जो कंजूष मनुष्य असतो तो म्हणतो अंगाचं कातड गेलं तरी चालेल परंतु पैसे गेले नाही पाहिजे. मग मला विचारायचं, धनापुढे त्याला आपला देह सुद्धा कमी वाटायला लागतो की नाही आहे? म्हणजे देहाविषयी उदास झाला की नाही? उदास झाला. मग असे जे आहेत त्यांना आपण संत म्हणायचं का? म्हणता येत नाही. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये ही भावना जी आहे, ही भावना कशाची आहे? देह जावो ही भावना आहे, परंतु ही भावना द्वेषाची आहे. चला, हा एक भाग झाला. दुसरा भाग आपल्याला पाहायला मिळेल, काही जण असं म्हणतात, नाही नाही देह राहिलाच पाहिजे. कारण असं आहे, देह जर राहिला तर देहाच्या माध्यमातूनच आपल्याला सुखाचा भोग घेता येणार आहे. म्हणून दुसरा वर्ग म्हणतो की नाही, देह राहिला पाहिजे. चला, एक वर्ग काय म्हणाला? देह गेला पाहिजे, देह जावो. दुसरा वर्ग काय म्हणाला? देह राहो. आणि जो देह राहो म्हणणारा आहे त्याच्या अंतःकरणात देहाविषयी आसक्ती आहे. पण याच्या पलीकडे तिसरा वर्ग आपल्याला आहे का? तो तिसरा वर्ग असा म्हणतो, देह राहो अथवा जावो पांडुरंगी दृढ भावो. देह राहिला काय न राहिला काय, परंतु भगवंताच्या विषयी मात्र भक्ती असली पाहिजे. ही भावना ज्याची आहे त्याला म्हणायचं उदास. विठ्ठल लक्षात घेतलं? एकाची भावना आहे जावो, एकाची भावना आहे राहो, आणि एकाची भावना आहे जावो अथवा राहो. हा जो जावो अथवा राहो जो आहे ना, तर त्याला म्हणायचं उदासीन. उदासीन भाव. काय असतं? जावो म्हणण्यामध्ये द्वेष आहे, राहो म्हणण्यामध्ये आसक्ती आहे, आणि जावो अथवा राहो म्हणण्यामध्ये तटस्थ भाव आहे. हे भाव आपल्याला पाहायला मिळते. मग आता प्रश्न निर्माण होईल बरं का, खरंच देह जावा असं आम्ही म्हणावं, देह राहावा असं म्हणावं, का जावो अथवा राहो काय म्हणावं? हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल. मग थोडंसं देहाचा जर आपण विचार केला तर देह राहिला पाहिजे असं देहामध्ये काही आहे का? तर त्याचं उत्तर देता येईल, देहाची जर स्थिती पाहिली तर देह म्हणजे अत्यंत वाईट असलेली गोष्ट आहे. हे माझ्या मनाने सांगत नाही, तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गतीचे दार, शरीर दुर्गतीचे दार. नाही अपवित्र तुकोबारायांचा हा नाटाचा अभंग आपण बघा. आता हे शरीर जे आपल्याला मिळालंय ते शरीर कसं आहे बघा. तुकोबाराय एक एक वर्णन सांगतात. शरीर दुःखाचे कोठार. आपल्याकडे अजून एक कणग्या आहेत, बळद आहेत, भरून ठेवायची कणगी, आणि मग धान्य लागलं की मग पुढून काय करायचं, जी काही फळी आहे ती फळी फक्त आपली खिट्टीवरती केली की पाहिजे तेवढं धान्य काढून घ्यायचं आणि पुन्हा फळी टाकून द्यायची.
म्हणजे त्या कोठारातून धान्य बाहेर काढता येतं की नाही, हवं तेवढं. त्याप्रमाणे हे शरीर जे आहे ते सुद्धा कोठार आहे. त्यातून लागल तेवढं आपल्याला बाहेर काढता येणार आहे. परंतु काय बाहेर काढता येणार आहे, हे कोठार कशाचं आहे? महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार. कणगी जशी धान्याचं कोठार आहे तसं हे दुःखाचं कोठार आहे. शरीर रोगाचे भांडार. शरीराचा जर विचार केला तर रोगाचं भांडार आहे. एक रोग जातो न जातो की दुसरा येतो. किंबहुना पहिल्या रोगाचं निदान होण्याच्या अगोदरच दुसरा रोग उपस्थित होतो. ठीक आहे. शरीर दुर्गंधीची थार. थोडा विचार करा, आपल्या शरीरामधून बाहेर पडणारा एक तरी पदार्थ सुगंधी आहे का? एक तरी पदार्थ असा आहे का की जो साठवून ठेवावा? कानातून मळ बाहेर पडतो, डोळ्यातनं चिपडं बाहेर पडतात, नाकातनं शिंबूड बाहेर पडतो, तोंडातनं लाळ बाहेर पडते. मला विचारायचंय, काहीतरी साठवून ठेवण्यासारखं आहे काय हो? नाही आहे. शरीर दुर्गंधीची थार. या पलीकडे काय सांगावं? कितीही चांगला पदार्थ असू देत, जिलेबी असू दे, बासुंदी असू दे, गुलाबजाम असू दे, परंतु शरीराशी संबंध झाला की त्याचं रूपच पालटलं जातं. अशी विचित्र अवस्था या शरीराची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीरासारखं अपवित्र काही नाही आहे. किंबहुना थोडा विचार करा की या देहावरती जर कातडं घातलेलं नसतं तर याच्या आतमध्ये जे आहे काहीतरी पाहण्यासारखं आहे का? हा देह नाशिवंत, मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांधा, रौरव दुर्गंधी रे, अमंगळीचा बांधा. जर आपण शरीरामध्ये पाहिलं तर शरीरामध्ये चांगला असा कोणताही पदार्थ नाहीये. मग मला विचारायचं आहे, जर असं शरीर असेल, जर दुर्गंधीची थार असेल, रोगाचं भांडार असेल, तर ते शरीर राहिलं पाहिजे का? आणि हे शरीराचं वर्णन ऐकलं की माणसाच्या अंतःकरणामध्ये आपल्याच शरीराविषयी घृणा निर्माण व्हायला लागते की अरे काय हे शरीर आहे. परंतु असं घृणा निर्माण व्हायला लागली की तेवढ्यात लगेच जगद्गुरु तुकोबाराय त्या शरीराच्या विषयी चांगुलपणा आपल्याला सांगतात. शरीर सुखाचे घोसुले, शरीर उत्तम चांगले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज म्हणतात अरे बाबा हे शरीर म्हणजे चांगलं आहे बरं का, शरीर उत्तम चांगले. मग प्रश्न निर्माण होतो की महाराज तुम्ही पहिल्या चरणात शरीर वाईट आहे असं म्हणतात आणि दुसऱ्या चरणामध्ये शरीर चांगलं आहे असं म्हणतात, तर हे योग्य आहे का? सामान्यतया एकच माणूस जर दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलत असेल तर व्यवहारामध्ये त्याला गांडुळाची उपमा दिली जाते. विठ्ठल आणि अगदी शास्त्रीय भाषेत जर सांगायचं असेल तर त्याला वदतो व्याघात असं म्हणतात. स्वतःच्या बोलण्याने स्वतःचं बोलणं ज्या वेळेला खंडित होतं त्यावेळेला त्याला व्याघात दोष म्हणतात. उदाहरण सांगतो. एकाने सांगितलं मम माता वंध्या असती, माझी आई वांझोटी आहे. मग मला विचारायचं हे बोलणं योग्य आहे का त्याचं? हो, जर याची आई वंध्या आहे, याचा जन्म झाला कसा? असं होऊ शकेल का? होऊ शकत नाही. याच्याच बोलण्याने त्याचं बोलणं खंडित झालं की नाही? मग तसं इथे जर आपण पाहिलं तर एक चरण शरीराचं वांगल पण सांगणारं आहे आणि एक चरण शरीराचं चांगले पण सांगणारं आहे. मग प्रश्न निर्माण होतो, खरं शरीर चांगलं आहे का वाईट आहे? तर उत्तर आपण पाहायला गेलो तर शरीराला धड चांगलंही म्हणता येत नाही, शरीराला धड वाईटही म्हणता येत नाही. किंबहुना नाथ महाराजांनी तर पुढे विचार फार गोड मांडलेला आहे. शरीर वाईट आहे असं म्हणून जर आपण शरीराचा त्याग करावा तर आपला परमार्थच बुडला जातो. कारण जो परमार्थ आपल्याला करायचा तो परमार्थ करण्याकरता आपल्याकडे मिळालेली पहिली सामग्री कोणती आहे? ही देह हीच पहिली असलेली सामग्री आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगात सांगितलं, देवाची ये द्वारे उभा क्षण भरी, तेरे मुक्ती सारे साधे जा, तेरे मुक्ती सारे साधे जा, तेरे मुक्ती सारे साधे जा, देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तेरे मुक्ती सारे साधे जा.
तेरे मुक्ति चारी साधिया तेरे मुक्ति चारी साधिया देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. देवाच्या दारात उभं राहायचंय. पण देवाच्या दारात उभं राहायचं म्हणजे कुठे उभं राहायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला दार म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. तर द्वार या शब्दाचा अर्थ प्रवेशाचं साधन. ज्याच्या माध्यमातून प्रवेश केला जातो त्याला काय म्हणायचं? द्वार म्हणायचं. आणि म्हणून आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला घरामध्ये दारातून येतात. तुमच्याकडे अर्थ काय झाला? ज्याच्यातून प्रवेश केला जातो त्याला द्वार म्हणतात. मग आपल्याला देवस्वरूपामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर त्या प्रवेशाचं मुख्य साधन कोणतं आहे? हा मनुष्य देह आहे, लक्षात ठेवा. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि असं हा मनुष्य देह द्वार असल्यामुळे जर देह वाईट आहे असं म्हणून जर आपण देहाचा त्याग केला तर आपला परमार्थच बुडाला. नाही, मग देह चांगला आहे असं म्हणून जर त्या देहाला भोग द्यायला गेलो, त्या देहाच्या माध्यमातून वेगवेगळे भोग भोगायला गेलो तर नाथ महाराज लिहितात, चांगला आहे म्हणून जर भोगायला जावं अवश्य जावे नरकासी. नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. मग आता काय करायचं? वाईट आहे म्हणून सोडायचा पण नाही, चांगला आहे म्हणून भोगायचा पण नाही. नाथ महाराजांनी उत्तर दिलंय, त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे. हा देह जो आहे त्याचा त्यागही करायचा नाही, त्याचा भोगही करायचा नाही, मग त्याचा मध्यभागी विभाग करायचा. म्हणजे काय करायचं? कमरेमधून मोडून टाकायचा. बरोबर आहे का हो? नाही, याचा अर्थ असा आहे की आयुष्य जे आपल्याला मिळालेलं आहे तर त्या आयुष्याच्या माध्यमातून भगवंताची भक्ती करायची. एक लक्षात ठेवा, आयुष्य हे साधन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे अन्यामे जन्मानो जन्मानो रस विडोबा देवानो सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे ज्ञान जन्मानो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या माध्यमातून परमात्माची भक्ती करायची आहे. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने जोडसी तो नारायण नासे जीव पण भवरोग. म्हणजे या देहाचा उपयोग कशा करता केला? संसारा करता न करता भगवत भक्ती करता केला. हा देहाचा सदुपयोग आहे. आणि असा देहाचा सदुपयोग करणं याला म्हणायचं देहाविषयी उदासीन असणं. भक्त कसा असतो? भक्त असा असतो जो देह वाईट आहे म्हणून सोडतही नाही, देह चांगला आहे म्हणून भोगही घेत नाही, तर त्या देहाचा उपयोग भगवंताच्या भक्ती करता करतो. त्याचं नाव भक्त आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. म्हणून आपण हे आयुष्यामध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? अगदी ध्याना मनाने जागा असताना झोपेत असताना सुद्धा भगवंताच्या चिंतनात आपण प्रवृत्त झालो पाहिजे. तर आपण देही उदास आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अगदी सांगायचं असेल, पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी पांडुरंग ध्याने जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती वा स्वप्ने पांडुरंग
पांडुरंगे रघुनिवास पांडुरंगे पांडुरंग गाणी पांडुरंग पांडुरंग गाणी पांडुरंग कशी आपली अवस्था निर्माण झाली पाहिजे? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपला तरी सुद्धा देवाचं चिंतन असावं, जागेपणी देवाचं चिंतन असलं पाहिजे. ध्याना मनाचा विषय पांडुरंग झाला पाहिजे. आपल्या ध्याना मनाचा विषय पांडुरंग आहे की नाही? परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत कीर्तनाच्या मंडपात आहे तोपर्यंत. एकदा का मंडपाच्या बाहेर पडलो की आपल्या मनी वेगळा मनी निर्माण होतो महाराज. ते कठीण आहे. किंबहुना ज्ञानोबराय स्वतःचा अनुभव सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. कितीतरी आपल्याला प्रमाण देता येतील. देहाच्या विषयी उदास व्हायचंय. आणि अशी भक्ती करणारा जो आहे, तुकोबराय सांगतात, भक्त ऐसे जाणा. हे भक्ताचं पहिलं लक्षण सांगितलं बरं का. दुसरं लक्षण जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, गेले आशा पाश निवारुणी. ज्यांनी आयुष्यामधून आशा पाश निवारण केलेला आहे तो खरा भक्त आहे. ही आशा गोष्ट अशी आहे, जोपर्यंत ती अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत ती माणसाला एका जागेवर बसू देत नाही. विठ्ठल किंबहुना मोठ्या माणसाला सुद्धा ती आशा लहान बनवणारी आहे. मी नाथ महाराजांनी जे विधान केलंय एकनाथी भागवतात ते सांगतो. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशे दीन केले देवांसी, कथा कायसी इतरांची. बघा परमात्मा कसा आहे, त्याचं नावच आहे अनंत. अनंत या शब्दाचा अर्थ आहे ज्याला कुठलाही अंत पार नाहीये. देशकाल वस्तू भेदमावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. जगामधला कोणताही पदार्थ आपण पाहिला त्याला देश परिच्छेद आहे, त्याला काल परिच्छेद आहे, त्याला वस्तू परिच्छेद आहे. देश परिच्छेद आहे म्हणजे काय आहे? तो एक ठिकाणी आहे तो दुसऱ्या ठिकाणी नाही आहे, याला म्हणायचं देश परिच्छेद. थोडा विचार करा, आज आपण सगळे इथे कीर्तन ऐकायला आलेलो आहोत की नाही आहे? मग ज्या वेळेला आपण इथे कीर्तनाच्या मंडपात आहोत त्याच वेळेला आपण आपल्या घरी पण आहोत का? नाहीये. एकतर घरी नाही तर इथे कुठेतरी एकच ठिकाणी आहे की नाहीये? हा, कदाचित जर तुम्ही असं म्हणालात, महाराज आम्ही शरीराने इथे पण मनाने घरी आहे, तर ते आम्हाला मान्य होईल, हरकत नाहीये. असं होऊ शकतं. पण शरीरानेच इथे पण आहे घरी पण आहे असं होऊ शकत नाही. का? आपल्याला देश परिच्छेद आहे, देशाची मर्यादा आहे आपल्याला, काल परिच्छेद आहे आपल्याला. जन्माच्या अगोदर होतो का? मेल्यानंतर पुन्हा देहास्वरूपाने राहणार आहोत का? नाही. जन्म आणि मरण यांच्या मधल्या कालावधीमध्येच फक्त आपलं देहरूपाने अस्तित्व आहे. काल परिच्छेद आहे, वस्तू परिच्छेद आपल्या ठिकाणी आहे. मी म्हणजेच सर्व आहे हा अनुभव आपल्या ठिकाणी आहे का? नाहीये. अरे मी आहे आणि हा आहे, तो आहे. मी तू हा जो काही आपला असलेला अनुभव आहे त्याचा अर्थ आपल्या ठिकाणी वस्तू परिच्छेद आहे. परंतु देवाचा जर विचार केला, देव इथंही आहे, घरीही आहे, नवे नवे सगळीकडे आहे. देश परिच्छेद नाही. देव पूर्वीही होता, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे काल परिच्छेद नाही. आणि देव जो आहे सर्वत्र तोच एक ठीक आहे, त्या व्यतिरिक्त बाकी दुसरं काही नाहीच आहे. वस्तू परिच्छेद नाहीये. आणि असे तीनही परिच्छेद त्याला नसल्यामुळे त्याला म्हणतात अनंत. मोजमापच नाही त्याला. परंतु असा अनंत असलेला परमात्मा, त्याच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली. आणि म्हणून व्यापक असलेला परमात्मा, नीच वामनत्व आले त्यासी. त्याला वामन व्हावं लागलं, बटू व्हावं लागलं. सर्वांना माहिती आहे कथा, बलिराजाची कथा आहे. आदिती मातेने प्रार्थना केली, माझ्या मुलांचं राज्य त्यांना मिळवून देईल असा मुलगा झाला पाहिजे. आणि म्हणून कश्यपांनी पयोव्रत सांगितलं. पयोव्रत पूर्ण केलं आणि भगवान वामन रूपाने प्रगट झाले. भगवंताचा उपनयन संस्कार झाला
आणि भगवंताने आपल्या मातेकडे पहिली भिक्षा मागितली. आईने भिक्षा घातली आणि सांगितलं, बाळ, तुला तुझ्या मनासारखी जर भिक्षा पाहिजे असेल तर नर्मदा मातेच्या किनारी बलिराजा यज्ञ करतोय, तिथे जा. आणि म्हणून वामन भगवान बलिराजाकडे आले. आता बघा गंमत कशी झाली. बलिराजाकडे आले तर वरदान देण्याकरता यावं लागलं नाही, मागण्याकरता यावं लागलं. वास्तविक पाहता देवाचा जर विचार केला, देव देणारा का घेणारा हो? देणारा आहे की नाही? जगाचा जो नित्यदाता, नित्य देणारा आहे, परंतु आशेने केला भिकेसवता. आशा निर्माण झाली, त्याच्यामुळे त्या देवाला सुद्धा भीक मागावी लागली, भिकारी व्हावं लागलं. बर, मी असं म्हणेन, भिक्षा मागितली तिथपर्यंत मान्य, परंतु ती कुणाकडे मागावी? देवाने कदाचित आपल्या भक्ताकडे मागितली असती ना तरी चाललं असतं, काही फार वाईट वाटलं नसतं. परंतु देवाला या आशेमुळे भीक मागावी लागली, आणि ती कुणाच्या दारी? वैऱ्याच्या द्वारे झाला मागता. एक एक शब्द नाथ महाराजांचा घेण्यासारखा आहे. शत्रूच्या दारामध्ये जाऊन मागावं लागलं, आणि मग याचा परिणाम काय झाला? द्वारपालता तेने त्यासे. शत्रूच्या दारात वॉचमनची नोकरी करावी लागली. विठ्ठल किती चरित्र सुंदर आहे. ज्या वेळेला भगवंताने बलिराजाला सांगितलं, बले, अरे तुझ्याकडे काही मागायला आलेलो आहे. बलिराजाने सांगितलं, काय मागायचं मागा. दिसायला लहान होता, बटू दिसत होता. त्या बटूने सांगितलं, राजन, एक काम कर, द्यायचं असेल ना, माझ्या पावलानं 3 पावलं जमीन दे. हे ऐकलं बलिराजा हसला. तो म्हणाला, तुम्ही दिसायला वामन आहात, तसे बुद्धीने पण वामनच आहात. कळतं का तुम्हाला? 3 पावलं भूमी मागतायत. 3 पावलं भूमीमध्ये तुम्हाला झोपता तरी येईल का? घर तरी बांधता येईल का? अहो, बलिराजा आहे मी. आणि बलिराजाचं वैशिष्ट्य असं आहे, बलिराजाच्या दारामध्ये जो मागायला आला ती त्याच्या आयुष्यातली शेवटची भिक्षा असते. बलिराजा देताना इतकं देतो की त्याला पुन्हा कधीही कुणाच्या दारामध्ये मागण्याकरता जावं लागणार नाही, इतकं देत असतो. तुम्ही तर मागण्याकरताच आलेला आहात. आज माझ्या दारात मागायला आलात, उद्या दुसऱ्याच्या दारात मागायला जाल. याच्यामध्ये अपमान तुमचा होणार नाही, पण अपमान माझा होईल. काय दिलं बलिराजाने? पुन्हा दुसऱ्याच्या दारात जावं लागलं मागण्याकरता. माझा अपमान होऊ नये म्हणून बटो, एक काम करा, 5-10 एकर काय मागायचं असेल मागून घ्या, गाव मागायचं मागून घ्या, द्यायला तयार आहे. पण त्या वामन बटूने सांगितलं, बलिराजा, तू जरी भरपूर द्यायला तयार असशील ना, तरी सुद्धा धर्म असा आहे की माणसाने संतुष्ट राहिलं पाहिजे. असंतुष्टो द्विजो नष्टो संतुष्टश्च महीधरः. असंतुष्ट असलेला जो द्विज असतो तो नष्ट होत असतो. आणि त्यामुळे मला जास्त नकोय रे, मला फक्त माझ्या पावलानं 3 पावलं जमीन पाहिजे. शेवटी नाविलाज झाला आणि बलिराजाने त्रिपाद भूमिदानाचा संकल्प केला. संकल्प झाल्यानंतर त्या वामन भगवंताने विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये खालचे 7 लोक व्यापले, दुसऱ्या पावलामध्ये वरचे 7 लोक व्यापले. एकंदरीत आपलं जे ब्रह्मांड आहे ते 14 लोकांचं आहे. मग 14 लोकांचं भुवनांचं ब्रह्मांड 2च पावलामध्ये व्यापलं. आता देवाने प्रश्न विचारला, सांग बली, किती पावलं भूमिदान केलंस? बलिराजाने सांगितलं, देवा 3 पावलं. अरे 2 पावलामध्ये तर सगळं ब्रह्मांड व्यापलं, सगळं घेतलं तुझं, सांग 3रं पाऊल ठेवू कुठं? आपल्यासारखा एखादा असता आणि असं कपटाने जर आपल्याशी कोणी वागलं असतं तर सांगितलं असतं, चुलीत तिकडंच कुठे ठेव. परंतु त्या बलिराजाने सांगितलं, देवा, तुम्ही माझं सर्व घेतलंय, पण हे सर्व देणारा स्व मी अजून शिल्लक आहे ना, त्यामुळे तुम्ही फक्त सर्व घेऊ नका, सर्व स्वाचं स्वीकार करा. आणि म्हणून 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवंताने 3रं पाऊल बलिराजाच्या मस्तकावर ठेवलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. आणि हे सर्व झालं, पण आता मात्र देवाचे डोळे भरून आले आणि बलिराजासमोर उभा राहिला परमात्मा आणि सांगितलं, अरे बली, मी तुला जिंकायला आलो होतो रे, पण खरं सांगू, मीच जिंकल्या गेलो. कारण माझा स्वभाव असा आहे, मी दुसऱ्याकडनं जे घेतो त्याच्या 10 पटीने त्याला मी परत देत असतो. आज तुझ्याकडनं जे घेतलंय ते सर्वस्व घेतलेलं आहे
आता याच्या दसपटीने देण्याकरता माझ्याकडे सुद्धा काही नाहीये, म्हणून एक काम करतो, आता मीच तुझा कायमचा होऊन जातो. विठ्ठल आणि मग कायमचा होतो म्हणजे कसा होतो, तर तू माझा दास झाला म्हणून मी सुद्धा तुझा दास होतो, सेवक होतो. म्हणून भगवान बलिराजाच्या दारावरती द्वारपाल झाले. आता मला विचारायचंय, जो व्यापक आहे, जो जगाचा मालक आहे, जो दाता आहे, तो सुद्धा भिकारी झाला आणि शत्रूच्या दारी द्वारपाल झाला. हा सगळा परिणाम कशाचा झाला? त्याचं एकमेव कारणात महाराज सांगतात, आशा उपजली अनंतासी. आशा निर्माण झाली, हा त्याचा परिणाम आहे. मग मला विचारायचंय, आशेने जर एवढ्या मोठ्याला लहानपणी येत असेल तर तुमची आमची काय गोष्ट आहे? विठ्ठल पण असं असताना सुद्धा ज्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची आशा पाहायला मिळत नाही, तुकोबराय सांगतात, तो महात्मा आहे असं समजा. गेले आशा पाश निवारोणी. बरं, अजून तो महात्मा कसा असतो? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांच्या प्रेमाचा विषय केवळ एक परमात्माच झालेला असतो. त्यांना त्या व्यतिरिक्त समाज काय म्हणेल त्याचा विचार नसतो. पैसा अडका मिळेल की न मिळेल याचा विचार नसतो. किंबहुना वेळ प्रसंगी माता पिता जरी विरोधक असतील तर तेही त्यांना रुचत नाहीत. अशी ज्याची अवस्था आहे त्याला भक्त असं म्हणा. उदाहरण अनेक आपल्याला पाहायला मिळतील. बर, कदाचित असा महात्मा आता समाजाकडनंही उपेक्षित झाला, घरच्यांकडनंही उपेक्षित झाला, आणि त्याच्यावर जर संकट आलं तर मग त्याला सहकार्य करण्याकरता कोण असेल? तुकोबराय सांगतात, तो भक्त आहे ना, मग त्याला बाकीच्या कुणाची गरज नाही. त्याच्यावरचं संकट निवारण करण्याकरता परमात्माच त्याच्या जवळ राहतो. तृतीय चरण. हे निर्वाणी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. तो भक्त महात्मा असा असतो, त्याच्यावर काही संकट आलं
तर ते निवारण करण्याकरता परमात्माच मागे पुढे उभा राहत असतो. अर्जुनाच्या पुढे उभं राहून भगवंताने रक्षण केलं, द्रौपदीच्या मागे उभं राहून रक्षण केलं. काहींनी प्रश्न विचारला, महाराज मग देव डाव्या बाजूला उजव्या बाजूला उभा राहत नाही का? त्याचा अर्थ तसा नाही. मागे पुढे म्हणजे सर्व बाजूने रक्षण करतो. या पलीकडे काय सांगावं? सर्व बाजूने रक्षण करतो आणि गरज पडली तर तो परमात्मा त्या भक्ताचं गर्भात जाऊन सुद्धा रक्षण करतो. परीक्षिती राजाचं चरित्र आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दी. आणि असं ज्याच्या बाबतीमध्ये घडेल समजा तो भक्त आहे, हे भक्ताचं लक्षण आहे. आणि म्हणून शेवटी तुकोबरायांनी आपल्याला विचार मांडला की असा भक्त महात्मा जर आपल्याला प्राप्त झाला तर त्याला शरण जा, परमार्थामध्ये सहकार्य करा, सत्कर्माला सहकार्य करा, तरच आपला उद्धार होणार आहे. आणि जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा जर आपल्याकडनं अवमान घडला तर नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाहीये. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठोबा. रखुमार विठोबा रखुमार ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीनुसार एक काही भाव जो सूचित करायचा तो असा की आयुष्यामध्ये आपण संतांना शरण जावं, भक्तांना शरण जावं. कशा प्रकारच्या भक्तांना शरण जावं त्याची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. असा भक्त महात्मा जर मिळाला तर त्याला शरण जा. या विरुद्ध लक्षणाचा असेल त्याला शरण जाऊ नका. कारण असं आहे, शरण जायचंच तर योग्य व्यक्तीला जावं. नेहमी आपण ज्यांच्या मागे चाललो आहोत ते कोण आहेत एकदा व्यवस्थित डोळे उघडून बघावं. ज्यांच्या मागे चाललोय ते ज्ञानोबराय तुकोबराय आहेत, एकदा त्यांना पाहिलं मागे डोळे झाकून चाला, हरकत नाहीये. पण चुकीच्या ठिकाणी जर डोळे झाकून चाललात तर पुढे जाऊन पश्चाताप करण्याची पाळी येते. अगदी नाव घेत नाही, परंतु आळंदीमध्ये माझे एक मित्र साधक होते. राहायला कुठे? आळंदीमध्ये. पण माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्याच्या ऐवजी बापूंचा फोटो घेऊन तिथे भावधारण करून आपलं चालली साधना, काय हरकत नाही आहे. पण योग असा झाला की काही वर्षानंतर बापूंनाच आत कैदेत जायची पाळी आली. मग त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं. मग असं कुणाच्या तरी पाठीमागे लागण्यापेक्षा ऐसा समर्थ ज्ञानदेव त्याचे चरणी ठेवा भाव. मग जर योग्य रीतीने आपण योग्य व्यक्तीला शरण गेलो तर आयुष्यात कल्याण होईल की नाही. मग असा व्यक्ती कोण आहे, असा महात्मा कसा असतो ते आपल्याला तुकोबरायांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि एक त्याच्या पुढचं वाक्य सांगून जाईल. संतांची जी अवस्था असते ते आपलं भविष्य असतं. संतांच्या लक्षणाचा विचार कशा करता करायचा? कारण की आपल्याला आयुष्यामध्ये तसं व्हायचं त्याच्याकरता म्हणून त्यांचा विचार करायचा असतो. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, हे त्यांचं लक्षण आहे, मान्य आहे. परंतु आम्ही सुद्धा अशी तयारी करायची की आम्ही सुद्धा उदास झालो पाहिजे. गेले आशापाश निवारुणी हे त्यांचं लक्षण आहे.
पण आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये अशी मानसिक स्थिती निर्माण केली पाहिजे की आमचाही आशापाश तुटला पाहिजे. कधीतरी आशापाश तुटला पाहिजे. एक वाक्य फक्त सांगेन आणि थांबेन मी. रामायणातला गोड प्रसंग आहे. दशरथ राजा आरशासमोर उभा राहिला आणि फक्त एक केस पांढरा दिसला. लगेच दशरथ राजाने निर्णय घेतला, राज्य रामाला दिलं पाहिजे, आपण थांबलं पाहिजे. एक विचार करा बरं का, एक पांढरा केस दिसला तर दशरथ राजा राज्य सोपवण्याचा विचार करतोय. आज आपली परिस्थिती अशी आहे, एक काळा राहिला नाही तरी हातातल्या किल्ल्या सुटत नाहीत. मला विचारायचे, अशी जर अवस्था असेल, गेले आशा पाश निवारुणी, इथे आम्ही केव्हा पोहोचायचं? पण एक लक्षात ठेवा, नाही दिल्या तर एक दिवस काढून घेणार आहेत, त्या द्याव्याच लागणार आहेत, सोडाव्याच लागणार आहेत. मग तशा सुटण्यापेक्षा, काढून घेण्यापेक्षा गेले आशा पाश निवारुणी हे कधीही चांगलं आहे. आपली मानसिक तयारी तशी झाली पाहिजे, ती केली पाहिजे. हा भाव तुकोबारायांना सांगायचा आहे, तो व्यक्त करण्याचा मी यथामती प्रयत्न केला. असो, करविली तैसी केली कटकट, वाकुडी की नीट देव जाणे. या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. ईश्वर स्वरूप असलेले समस्त श्रोते मंडळी आपल्या चरणी नतमस्तक होतो. आयोजक संयोजक सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.